धाराशिवच्या भूमी येथे पाझर तलाव फुटल्यानं शेकडो एकर शेतजमीन बाधित झालेली आहे। आपण पाहू शकतात माझ्या पाठीमागं ही नदीकाठची जमीन आहे, सुपीक जमीन होती। मात्र पाझर तलावातून जे दगडगोटे आले त्यामुळे अक्षरशः यामध्ये दगडगोट्यांचा खच झालाय आणि उभं पीक देखील या सोयाबीनचं यामध्ये वाहून गेलेलं आहे। सोयाबीनचं पीक तर हातचं गेलेलं आहे, पुढे शेती कशी करायची हा देखील यामुळे शेतकऱ्यांसमोर प्रश्न आहे। इथले काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। तलावाच्या पाण्यानं या परिसरामध्ये किती नुकसान झाले, किती गावात किती शेतकऱ्यांचं? अंदाजे या तलाव फुटल्यानं 100 ते 150 हेक्टरवरील सर्व शेतीचं नुकसान झालंय। ह्याच्यामध्ये काढायला आले, आपण बघू शकता काढायला आलेली सोयाबीन सगळी वाहून गेली आणि काढण्या योग्य राहिलेलं नाही, त्याच्यासोबत जमिनीतली माती सुद्धा वाहून गेली। आतापर्यंत काही पंचनामे याचे झालेत का? कुठले सरकारी इथं आले अधिकारी आलेत का? काही बोलणं झालं तुमचं? आतापर्यंत आम्ही वारंवार तलाठी असेल, ग्रामसेवक असेल यांना फोन करून विनंती करून आम्ही फोन करून कटाळलो, तरी आतापर्यंत या बांधावर कुणीही शेतकरी आलेला म्हणजे शेतकऱ्याकडे कुणीही प्रशासनाचा माणूस आलेला नाही। ही जर गांजाची शेती असती तर आम्हाला पकडण्यासाठी प्रशासन रात्रभर इथं येऊन थांबलं असतं। आज आमचा हातातोंडाचा घास गेलाय तरी प्रशासनाचा एकही माणूस इथपर्यंत आलेला नाही। प्रशासकीय अधिकारी असतील यांच्याशी तुमचं काही बोलणं झालं का? आणि किती नुकसान झालं शेतीचं? मी साधारणतः रात्री या परिसराचा आढावा घेतल्यानंतर रात्री 7 ते 7:30च्या दरम्यान आपल्या भूमचे तहसीलदार यांना फोन केला होता। त्यांना विनंती केली की या ठिकाणी 150 हेक्टरपेक्षा जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालंय। मग कुणाचं सोयाबीनचं झालंय, कुणाचं कांद्याचं नुकसान झालंय, कुणाचे स्प्रिंकलर वाहून गेलेत, कुणाची मोटर वाहून गेली। तर आपल्या एबीपी चॅनलच्या माध्यमातून मी या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि या महाराष्ट्राला एक मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्री, मी कृषी मंत्री भरणे मामाला सुद्धा विनंती करतो, तुम्ही स्वतः शेतकरी आहेत मामा, तुम्ही ह्या शेतकऱ्यांच्या वेदना समजून घ्या। तुम्ही प्रशासन इतकं ढिसाळपणे कसं काम करतंय? आज रात्री 7 पासून जर सकाळी 7 पर्यंत 12 तासात जर या ठिकाणी प्रशासन पोहोचत नाही तर या प्रशासनावर, या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणून तुम्ही प्रसिद्ध आहेत ना, तर तुम्ही कारवाई केली पाहिजे। या ठिकाणी तहसीलदारावर कारवाई झाली पाहिजे, ही शेतकऱ्याच्या वतीने या ठिकाणी मी मागणी करतोय। आणि या ठिकाणी तात्काळ पंचनामे करून यांना नुकसान भरपाई दिलीच पाहिजे। ही या ठिकाणी झालेलं नुकसान खूप मोठं नुकसान आहे, ते भरून निघणार नाही। तरी सुद्धा माझे एबीपी माझ्याच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा विनंती, देवेंद्र फडणवीसजी तुम्ही तातडीने या ठिकाणी लक्ष घालून प्रशासनावर तर कारवाई कराच, परंतु या ठिकाणी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे आणि सरसकट तुम्ही कर्जमाफी सुद्धा या ठिकाणी शेतकऱ्यांना दिली पाहिजे। दिवाळीचा सण तोंडावर आहे, या पिकावर काय नियोजन होतं आणि किती फटका आहे? एक तर आम्ही शेतकरी असल्यामुळं या पिकं आम्ही पीक पेरण्यापासून नांगरणी मोगडणीपासून सर्व खर्च ही खाजगी सावकार असेल, त्याच्यानंतर कुणी हात उसने पैसे घेऊन आतापर्यंत आम्ही सोयाबीनचा खर्च केलाय। आणि त्याच्यातून जे काय उरल त्या उरल्यामधून जे काय आमची लहान मुलं असतील, लेकर असतील, आम्हाला घरदार आहे, आम्हाला दुकान आहे, आमच्या घरात पण लहान लेकर आहेत, म्हातारी माणसं आहेत, हे सगळ्यांचं पैसे देऊन जे काय पैसे उरल त्याच्यावर आमचं हे सगळं आर्थिक नियोजन होतं। आणि आता ते तर गेलंच, पण त्या सावकारांचं पैसे दिल्याशिवाय आम्हाला पर्याय नाही आणि आमचं अवघड झालंय खूप। एकंदरच हातातोंडाशी आलेलं हे सोयाबीनचं पीक गेल्यानं शेतकऱ्याचं आर्थिक गणित कोलमडलंय। आणि सगळ्यात महत्वाचं की ज्या दगडांचा खच या शेतामध्ये साचलाय, सुपीक जमीन होती तिथल्या जमिनीमध्ये आता दगड आहेत, पुढचं पीक घ्यायचं कसं हा देखील प्रश्न आहे। सरकारनं याचे तात्काळ पंचनामे करावे अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून होतीये। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।